अध्यक्ष महोदय, हा प्रश्न कुंभमेळ्यासाठी जो रिंग रोड केला जातोय त्या रिंग रोडच्या भूमी संपादनाच्या संदर्भातला विषय. अध्यक्ष महोदय, खरं आहे की हा विषय येत असताना यामागचं फार मोठं राजकारण सुद्धा यामागे आहे. अनेक अधिकाऱ्यांचे या ठिकाणी अलाइनमेंट करणाऱ्यापासून जे एजन्सी आहे त्यांच्यापासून सगळ्यांचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. खरं तर या अधिकाऱ्यापेक्षा अधिकारी 25 वर्षाचा तरुण अधिकारी आहे. या आपण जे दत्ता नावाचं, मला त्याच्यामध्ये हा गडचिरोलीला पण होता, तसं ह्या डायरेक्ट IAS अधिकारी आहे. याचं काही त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे असं मी म्हणणार नाही, पण याच्यामागे एक षडयंत्र आहे. अध्यक्ष महोदय, षडयंत्र असं आहे, तेथील जिल्हाधिकारी जे आहेत, आता ते जिल्हाधिकारी एवढे महान आहेत तुमचे नाशिकचे, ज्यांचं नाव प्रसाद, आयुष प्रसाद, रोज प्रसाद खातात. आणि या व्यक्तींनी, या अधिकाऱ्यांनी कुणाची इन्क्वायरी मागावी? PDJ यांना ज्युडिशरीच्या डिस्ट्रिक्टच्या जजची इन्क्वायरी मागायचा अधिकार आहे का? हा याच्यासाठी यांना नेमलं चौकशीसाठी. ही बाब सरकारची आहे, ज्युडिशरी डिपार्टमेंटची आहे. म्हणजे एखादा अधिकारी कुठल्या अधिकाराचा गैरवापर करू शकतो हे सर्व पुरावे आहेत. या जजची इन्क्वायरी करायचा अधिकार कलेक्टरला कधीपासून आला हो? जिल्हाधिकाऱ्याला? तुम्ही कल्पना तरी करू शकता. आणि हा मी बावनकुळे साहेब माननीय मंत्री महोदयांना सांगतो की हा फार याचा रेकॉर्ड जरा तपासा तुम्ही. हा दुसऱ्याला स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट करतो. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही चौकशी केली पाहिजे. हे प्रकरण ज्यावेळेस झालं, ज्यामध्ये अलाइनमेंटमध्ये आपल्याला लक्षात आणून देतो मी काही बाब. अध्यक्ष महोदय, की यामध्ये जी तक्रार आली अलाइनमेंट बदलला, बघा सगळे पुरावे आमच्याकडे या संदर्भातले आहेत. मी तुम्हाला माहिती असेल तर अध्यक्ष महोदय पाठवतो. यामध्ये जे अलाइनमेंट बदलली 4 मेच्या यादीमध्ये ज्या सर्वे नंबरचा नाव नव्हता त्या सर्वे नंबरमध्ये 24 मेला नाव आलं. यामध्ये सचिन चिंतावार नावाच्या यांची रिंग रोड अलाइनमेंटचं काम या कंपनीकडे आहे. एकम कंपनी, सचिन चिंतावार आणि स्वप्नील चिंतावार. या लोकांनी फायद्यासाठी स्वतःच्या, हीच कंपनी अलाइनमेंटचं काम करते, याच लोकांनी ते बदलून घेतलं. 4च्या यादीमध्ये हे सर्वे नंबर नव्हते, 24च्या यादीमध्ये सर्वे नंबर आलेत. याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे की अलाइनमेंट कसे बदलतात, हीच कंपनी कशी बदलू शकते, ज्याला हे कंत्राट आहे. आणि इथूनच झालेला खरा हा वाद आहे. अध्यक्ष महोदय, माझी मागणी एवढीच आहे. ठीक आहे, त्या शेतकऱ्यांना जबरदस्तीनं त्या ठिकाणी मोजणीसाठी गेल्यानंतर त्या महिलेचं पूर्ण व्हिडिओ आलाय की ती म्हणते की मी घरात होते. माझा एवढंच म्हणणं होतं की आम्हाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे किंवा आमची जमीन जी आहे सुपीक ती घेऊ नये. आणि आम्ही घरात असताना मोजणीच्या वेळेस आम्हाला घरातून बाहेर काढून त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली असेल, काय झालं असेल, त्या महिलेच्या हाताला काम लागलं. मी असं म्हणत नाही की कुठेही ते महिलेला उद्देश होता, कारण वयस्कर महिला आहे ती, जवळपास 60-70 वर्षांची महिला आहे ती. पण विषय असा येतो की तुमचे कायदे आहेत, तुम्हाला कायद्याचा वापर करून हे सगळं करण्याची आवश्यकता आहे. म्हणून प्रश्न एवढाच येतो आता, अधिक लांबणी करण्यापेक्षा, की ह्या जमिनी घेत असताना अलाइनमेंट बदलणाऱ्या कंपनीवर, अधिकाऱ्यावर ही कारवाई होणार का? पहिला प्रश्न. अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न असा आहे या संदर्भात की हे जे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना का पाठवलं तिथे, हे सगळे अतिक्रमण ही जी घटना घडली, तर यामागे जिल्हाधिकारीच जबाबदार आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होणार का? दुसरा प्रश्न. अध्यक्ष महोदय, तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की या जमिनी बळजबरीनं न घेता त्यांच्याशी वाटाघाटीतून घेणार आहात का?